नमस्कार, मी रविदास बोरकडे. अमरत्न न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बस की म्हणून त्या बस चालू करूया चलो. दादा, आज अचानकच पत्रकार परिषद घेण्याचं म्हणजे नेमकं कारण काय आहे? तातडीनं पत्रकार परिषद 3 वाजता बोलवण्यात आली. सर्व पत्रकार उपस्थित आहे. काय वाटतं तुमच्या? श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याची निवडणूक या ठिकाणी नुकतीच पार पडली. निवडणुकीमध्ये या ठिकाणी सभासदांचा कौल हा समविचारी आघाडीच्या सर्व उमेदवारांच्या बाजूनं लागला. तो कौल आम्हा सर्व शेतकरी विकास आघाडीच्या सर्व पॅनलचे उमेदवार, सर्व आमचे सहकारी त्यांना हा कौल मान्य आहे. परंतु काल परवाच त्यांची चेअरमन व्हाईस चेअरमनची निवड झाली. प्रथम चेअरमन, व्हाईस चेअरमन आणि सर्व संचालकांचं मी या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करतो आणि पुढच्या वाटचालीस त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो. परंतु कालच्या निवडीच्या नंतर चेअरमन व्हाईस चेअरमन निवडीच्या नंतर ज्या पद्धतीनं दामाजी साखर कारखान्यावरती सांगितलं गेलं की 198 कोटीचं कर्ज त्या ठिकाणी कारखान्यावरती आहे, त्या ठिकाणी कारखान्याच्या वतीनं प्रभारी संचालकाच्या वतीनं त्या ठिकाणी तिने त्या कर्जाचे विवरण त्या ठिकाणी दिले गेले. परंतु हे विवरण आज आपण बघितले तर आज त्यांनी कुठंतरी 200 कोटी म्हणले म्हणून कुठंतरी 198 कोटीवरती जायचं हे कुठंतरी चुकीचं होतं. हे संस्थेच्या हिताचं नसून संस्थेला घातक असणारे अशी वक्तव्य अशा पद्धतीनं करून खरं म्हणजे या निवडणुकीमध्ये आम्ही सांगितलं होतं की 72 कोटीचं कर्ज या कारखान्यावरती बँकांचं आहे. परंतु 72 कोटीवरून त्यांनी आज सांगितलं 75 कोटीचं कर्ज आहे. तर शेवटच्या 2 दिवसामध्ये आम्ही यशोदा पतसंस्थेचं 3 कोटी कर्ज घेतलं होतं. त्यामुळे ते 75 कोटीवरती कर्ज त्या ठिकाणी गेलं आणि 72 कोटीच्या ऐवजी 75 कोटी कर्ज हेही आम्हाला मान्य. परंतु त्यांनी ज्या पद्धतीनं सांगितलं की 42 कोटीचं व्याज असेल किंवा FRPची देणी असतील किंवा शासकीय देणी असतील, इतर देणी असतील किंवा काही डिपॉझिट्स असतील, तर अशा पद्धतीचं या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला 2016ला आम्ही कारखाना हातात घेत असताना आमच्याकडं जवळजवळ 145 कोटीचं कर्ज हे आम्ही घेऊन सर्व संचालकांनी आम्ही कारभार चालू केला. परंतु 125 त्यावेळेच्या अहवालामध्ये 2031 मार्च 2016 या अहवालामध्ये 137 कोटीचं कर्ज आणि प्लस थोडंफार व्याज असं मिळून जवळजवळ 145 कोटीचं कर्ज कारखान्यावरती होतं. कारखान्याच्या साखर गोदामामध्ये थोडीशी साखर होती, परंतु त्या साखरेवरती प्लेज लोन काढलं होतं आणि साखरेचे दर हे अत्यंत कमी आल्यामुळं कारखान्यालाच त्या साखर विक्री करत असताना MSE बँकेला पैसे भरत असताना साखरेवरती जे टॅगिंग केलं होतं हे टॅगिंग करत असताना कारखान्यातूनच थोडेफार पैसे भरायचे आणि मग साखर विक्री करायची अशी परिस्थिती त्या ठिकाणी होती. त्यावेळेला स्वर्गवासी भारतनानांनी सांगितलं होतं, खाजगी त्यांनी बोलले होते, त्यांचे निरोप माझ्यापर्यंत बी माझ्या कानावरती त्यावेळेला आले होते की त्यांनी फक्त 2016ला FRP देऊन दाखवू द्या, दामाई चौकात त्यांचा सत्कार करतो. परंतु त्यावेळेला FRPपेक्षा जास्त म्हणजे 2300 रुपये 2016ला ऊस उत्पादकांना दर काढला होता. परंतु काही दिवसामध्येच आम्ही ती FRP पूर्ण करून दिली आणि कारखान्याचं कामकाज चालू केलं. कारखान्याचं कामकाज चालू करत असताना त्यावेळेला अत्यंत दुष्काळाची परिस्थिती होती, क्रशिंग कमी होत होतं, 2 वर्ष कोरोनाचा पिरियड आला, साखरेवरती जागतिक मार्केटवरती बराचसा दर कोसळल्यामुळं साखरेच्या दरावरती सुद्धा त्या ठिकाणी घसरण झाली होती. साखरेचं म्हणजे उत्पादन
आज जवळजवळ काही वेळेला तर 2 लाख 2.5 लाख क्रशिंगच आमचं 1-2 वर्षामध्ये झालं. पण अशा अत्यंत बिकट परिस्थितीमधून सुद्धा गेली 6 वर्ष कारखाना अखंड चालू ठेवण्याचं काम आमच्या संचालक मंडळाने केलं. परंतु आज 198 कोटीचं कर्ज त्यांनी सांगितलं. हे 198 कोटीच्या कर्जामध्ये आज मला सांगावंसं वाटतं की आज काही बँका त्यामध्ये सोलापूर DCCI मुदल 2,84,00,000 आहे आणि व्याज 13,50,00,000 आहे. त्या ठिकाणी बळीराजाचं 6.5 कोटीच्या दरम्यान काहीतरी कर्ज काढलं होतं. आम्ही जवळजवळ 2.5-3 कोटी त्या ठिकाणी बळीराजाचं भरलं होतं. हे कर्ज मागच्या बोर्डाने काढलं होतं, परंतु आम्ही भरलं. त्याची 4,40,00,000 मुद्दल झालं आणि व्याज 5.5 कोटी झालं. आता बँक ऑफ महाराष्ट्राचे झोनल मॅनेजर हे माझ्याकडे आले होते पाठीमागच्या काळामध्ये. तर त्यांनी सांगितलं की 60 ते 70 लाख रुपये तुम्ही भरा, हे सगळं आम्ही पूर्ण करू. परंतु आज बँक ऑफ महाराष्ट्राचं कर्ज 6,56,00,000 दाखवलं. म्हणजे मुद्दल त्याचं 1,06,00,000 आहे आणि व्याज 5,50,00,000 दाखवलं. स्टेट बँकेचं कर्ज हेही आम्ही काढलं नव्हतं, पाठीमागच्या बोर्डानेच काढलं होतं. परंतु त्याचं नवं जुनं करणं हे महत्त्वाचं होतं, म्हणून आम्ही ते नवं जुनं केलं. तर त्याचं मुद्दल 15,60,00,000 आणि व्याज 13 कोटी. आज त्याही बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून मला सांगितलं गेलं की मुद्दलाच्या सुद्धा कमीत कमी पैसे भरून आम्ही ते नवं जुनं म्हणजे पूर्ण रिकव्हरी झाल्यासारखी करून कारखान्याला आम्ही नील सर्टिफिकेट देऊ शकतो. तर आज त्याचं 28 कोटी दाखवलं. तर अशा या सोलापूर DCC झालं, बळीराजा झालं, बँक ऑफ महाराष्ट्र झालं, SBIचं झालं, तर अशा पद्धतीची व्याजं त्या ठिकाणी लावल्यामुळं आज त्यांनी परत सांगितलं FRP प्रमाण 16,51,00,000 आहे. तर पाठीमागच्या वर्षामध्ये म्हणजे मागची FRP घ्यायची आणि पुढच्या वर्षी ती FRP धरून त्याचा ऊस दर ठरवायचा, अशा पद्धतीनं त्या ठिकाणी होतं. परंतु ह्या चालू वर्षामध्ये ह्याच वर्षाची FRP आणि ह्याच वर्षाचा ऊसाचा दर अशा पद्धतीचं धोरण शासनाने केल्यामुळं आज ही FRP 16,51,00,000 आमच्या या बोर्डावरती दिसते. परंतु कारण आपल्या कारखान्याची रिकव्हरी ही जिल्ह्यात काही कारखान्याच्या चांगल्या कारखान्यांच्या सुद्धा बरोबर आपली रिकव्हरी त्या ठिकाणी जिल्ह्यात 2 नंबरवरती आपण गेलेलो आहे. परंतु पाठीमागच्या बोर्डाची 2016ला आम्ही जर बघितलं तर आमच्याला त्यावेळेला साखर जरी शिल्लक असली गोडाऊनमध्ये, ते साखरेवरती प्लेज लोन होतं, ABC बँकेचं प्लेज लोन होतं. परंतु हे सगळं शॉर्ट मार्जिन धरून तर त्यावेळेला 24 कोटी रुपये आम्हाला अतिरिक्त त्या ठिकाणी द्यावं लागत होतं. आज आमचे तसं बघितलं तर 16,51,00,000 आहे. त्या ठिकाणी तोडणी वाहतुकीचं त्यांचं 3.5 कोटी होतं, आज आमचं 2-2.25 कोटीच आहे. तर असे शासकीय देणी, आता शासकीय देणी असतील, व्यापारी देणी असतील, ही देणी काय आमच्या काळातली नाही आहेत. हे स्वर्गवासी मारोड वकील साहेबांचं पॅनल पहिल्यांदा आलं, त्याच्यानंतर स्वर्गवासी चन्नू काकांचं पॅनल आलं, त्याच्यानंतर स्वर्गवासी भारत नानांचं पॅनल आलं. तर या सगळ्यांच्या ह्याच्यातील जर देणी बघितली तर आज शासकीय देणी त्यांनी आमच्याजवळ 10,85,00,000 दाखवली. परंतु ही शासकीय देणी आम्ही जेव्हा 2016ला कारभार घेतला त्यावेळेला 12 कोटीच्या आसपासची देणी त्यावेळेला शासकीय होती. त्या ठिकाणी इतर ॲडव्हान्समध्ये 1187 होते, त्यावेळेला सुद्धा इतर देणी व्यापाऱ्यांची वगैरे साधारणतः 10 कोटीच्या आसपास त्यावेळेलाही होती. मग ह्या अशा परिस्थितीमधून त्या कारखान्याची वाटचाल आज सभासदांनी 100% तुम्हाला कौल दिला. काहीतरी आकडे फुगवून, कारण आता 1 महिनाच थांबायचा आहे फक्त. 1 महिन्यामध्ये आपण सप्टेंबरच्या आत सभासदांना आपल्याला अहवाल द्यायचा आहे. तर त्या अहवालामध्ये हे जर आकडे तुमचे सगळे खरे खोटे जे काय असतील, तुमचा प्रामाणिकपणा खरा असेल तर 1 महिन्यामध्ये जो अहवाल येणार आहे त्या अहवालामध्ये तुम्हाला आकडे छापावं लागणार आहे. 1 महिना फक्त थांबावं लागेल आणि 1 महिन्यानंतर अहवालात तुमचा प्रामाणिकपणा किती आहे तो अहवालात छापून तुम्ही सभासदांच्या पर्यंत दाखवू शकता. हा झाला 180 कोटीचं विवरण. तर आज त्यांनी ज्या पद्धतीनं कामकाज करतात त्या ठिकाणी मला सांगायचं आहे
की साखर उद्योग हा अत्यंत अडचणीच्या परिस्थितीतून जात आहे. हा उद्योग चालवण्यासाठी आपण दामाजी कारखाना हा फक्त साखर उत्पादन करतोय. पण साखर उत्पादन करून सुद्धा आम्ही त्या ठिकाणी कारखाना चालवत असताना अत्यंत काटकसरीनं योग्य नियोजनानं आम्ही कारखाना चालवला. म्हणून गेली 6 वर्ष अखंड कारखाना चालू राहिला. बऱ्यापैकी लोकांची देणी पुढं मागं झाली असतील, परंतु पाठीमागची देणी आम्ही जवळपास पूर्ण करत आणली. परंतु आजच्या यांच्या वाटचालीमध्ये आज त्यांना मला सांगायचं आहे की आम्ही डिस्लरीची संपूर्ण म्हणजे केंद्रातली राज्यातल्या सर्व परमिशन आम्ही त्या ठिकाणी काढून घेतलेले आहेत. शेवटची पब्लिक हिअरिंग येत्या आठवड्यात, कारण त्यात निवडीमुळं थोडंसं थांबलं असेल, परंतु पुढच्या महिन्यातल्या पहिल्या आठवड्यात त्या ठिकाणी डिस्लरीचं फायनल हिअरिंग करून घ्यावं आणि लगेच इन्स्टंट त्या ठिकाणी डिस्लरीचं काम सुरू व्हायला पाहिजे. म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये फार तर फार सप्टेंबरमध्ये डिस्लरीचं कामकाज सुरू व्हायला पाहिजे. अन्यथा फक्त साखर उत्पादन करून आपला कारखाना हा नफ्याकडे वाटचाल करणार नाही. या कर्जात हे जे कर्ज आहे हा कर्जाचा डोंगर आहे. एकमेकावरती आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा हा दामाजी कारखाना या मंगळवेढा तालुक्यातल्या शेतकऱ्यांचा राजवाडा आहे. हा राजवाडा कसा अबाधित राहिला पाहिजे या ठिकाणी आपण बघितलं पाहिजे. आणि डिस्लरी ज्या वेळेला या कारखान्याची 1 लाख लिटर क्षमतेची डिस्लरीची 2 लाख लिटरची परमिशन आहे, पण 1 लाख लिटर क्षमतेची डिस्लरी या ठिकाणी ज्यूस टू इथेनॉल अशा पद्धतीची जर काढली तर या कारखान्याला थोडंसं या तोट्यामधून नफ्याकडे वाटचाल कारखान्याची चालू होईल. आणि लवकरात लवकर डिस्लरीचं काम यांनी चालू केलं पाहिजे. शिवाय 1 ऑक्टोबर नंतर शासनाची तारीख आलेली आहे की ऊसाचं क्रशिंग चालू करायचं आहे. आज HNDची यंत्रणा भरायची आहे. मला नक्की खात्री आहे त्यांच्याबरोबर फायनान्शियल असणाऱ्या वित्तचे प्रमुख त्या ठिकाणी त्या पॅनलमध्ये आहेत, तर त्यांनी सुद्धा त्या कारखान्याला चांगल्या पद्धतीचं मदत करण्याचं आश्वासन त्या ठिकाणी सभासदांना दिलेलं आहे. आणि मला नक्की खात्री आहे की 1 ऑक्टोबरला जर कारखाना चालू व्हायचा असेल तर वाहतूक तोडणीची यंत्रणा त्याचे हप्ते देणं सध्या महत्त्वाचं आहे. त्याचे हप्ते द्यायला पाहिजे. काही आज कामगार बंधूंनी सांगितलं की अगोदर शेतकऱ्यांचं पेमेंट द्या मग आमचं द्या. म्हणजे अशी योगदान करणारी मंडळी या दामाजी परिवारामध्ये आहे. तर या सगळ्यांच्या याच्यामधून तर लवकरात लवकर निर्णयात्मक घेऊन फंड्स उभा करून, कारण मी पहिल्यांदाच सांगितलं की गेली 3 वर्ष कुठल्याही वित्तीय संस्थानं आम्हाला कर्ज न दिल्यामुळं आम्ही वेळ पडली आमच्या स्वतःच्या सर्व संचालकांच्या नावावर कर्ज काढलं. वेळ प्रसंगी संचालकाच्या नावावर जरी कमी पडत असेल, कारखाना चालवण्याच्या दृष्टीनं संचालकाच्या नावावर जरी कमी पडलं, काही संचालकाच्या मुलांच्या नावाने सुद्धा आम्ही त्या ठिकाणी कर्ज काढलं. काही त्यांच्या मिसेसच्या सुद्धा नावावर त्या ठिकाणी कर्ज काढलं. त्यामध्ये राजमाता बँकेने त्या ठिकाणी चांगलं सहकार्य केलं आणि आमच्या स्वतःच्या संचालकाच्या नावावरती कर्ज काढून हा कारखाना कुठं बंद पडू नये किंवा त्याचा विलंब होऊ नये यासाठी आम्ही आमच्या नावावरती कर्ज काढून आम्ही कारखान्याचं चक्र एक सतत चालू ठेवलं. तर अशा परिस्थितीमध्ये आपण वित्तीय संस्था सगळ्या आपल्याबरोबर आहेत. त्या संस्थेचं योग्य पद्धतीनं नियोजन करून कारखाना लवकरात लवकर HNDची यंत्रणा भरून कारखाना मेंटेनन्सची कामं आहेत. कारण मेंटेनन्स आपला कारखाना जुनी टेक्नॉलॉजीचा कारखाना आहे, त्यामुळे मेंटेनन्स बी लवकर करावं लागेल. हे अशा पद्धतीचं योग्य नियोजन करावं. राजकारणामध्ये आरोप प्रत्यारोप हे होत राहणार आहेत, परंतु चुकीच्या पद्धतीनं ज्या पद्धतीनं कर्जाचे आकडे असतील, येणे देण्याचे आकडे असतील, ते सभासदासमोर तुम्ही परत मांडू नये यासाठी आजची पत्रकार परिषद घेतली होती. तर या ठिकाणी मला सांगायचं आहे की आत्ता काही कानावर बी आलं, सभासदांची साखर 10 रुपये किलोची आहे. ती 10 रुपये किलोची साखरसुद्धा बंद करून ती काहीतरी 21 रुपये करणार आहे असंही काही कानावर आलेलं आहे. तर आज एवढ्या सभासदांनी सगळ्यांनी आपल्याला सहकार्य केलेलं आहे. तर सभासदांची साखर ही अखंडपणे त्या ठिकाणी चालू राहिली पाहिजे. शिवाय आपण काही
आरोप त्या ठिकाणी केले की स्क्रॅपच्या बाबतीत, साखरेच्या 90,000 पोत्यांच्या बाबतीत, 90,000 पोत्यांच्या बाबतीत लेखा परीक्षेचा अहवाल आहे. त्या अहवालामध्ये त्यांनी सांगितलं की त्याचा विनियोग कसा कसा झाला, याचे सगळे पैसे MSC बँकेला आम्ही त्या ठिकाणी भरलेले आहेत. शिवाय स्क्रॅपमध्येचाही अहवाल त्या ठिकाणी आला आहे, कारण तक्रारी यांनीच केलेल्या आहेत आणि यांनी केलेल्या तक्रारीमध्ये आज त्याचा अहवाल त्या ठिकाणी आला. मी तक्रार करणारे हेच आणि अहवाल परत आल्यानंतर आज बोलणारी मी हेच. अहवाल बी त्या जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीप्रमाणे अहवाल पण आलेला आहे. तर मला त्यांना सांगणं आहे की आम्ही स्क्रॅप विकले असतील, साखर विक्री केली असतील. स्क्रॅपच्या बाबतीत जर बोलायचं तर दामाजी कारखान्याची स्क्रॅप विक्री झाली. इतर कारखाने जे प्रायव्हेट कारखाने ते आम्हाला विचारत होते की तुमचं एवढ्या दरानं कसं गेलं. म्हणजे अत्यंत उच्च दरानं चांगल्या पद्धतीनं स्क्रॅपला सुद्धा भाव आला. हा लेखा परीक्षेच्या अहवालामध्ये त्या ठिकाणी आलेला आहे. शिवाय या पद्धतीचे आमच्यावर सांगितलं की एवढी मोठी देणी आहे, तेवढं हे आहे. मला या ठिकाणी सांगायचं आहे की आमच्या संचालक मंडळाच्या कामकाजामध्ये आमचा कुठलाही एक सिंगल चेक कुठला बाउन्स नाही. परंतु 2016ला आम्ही ज्या वेळेला ताब्यात घेतलं त्यावेळेला आज इंदोरमध्ये ते पारस पीक विभागाची केस चालू आहे. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची आज 10 लाखाची केस चालू आहे. स्टेट बँकेची चेक त्या ठिकाणी बाउन्स झालेले आहेत. परत त्या ठिकाणी अजय कुमार आणि सुशील कुमार यांनी या ठिकाणी हैदराबादला केस चालू आहे. बळीराजाच्या कोर्ट केस या ठिकाणी चालू आहे. तर आता बळीराजाच्या कोर्ट केस जे HNT कॉन्ट्रॅक्टरनं त्यांनी केल्या होत्या, ज्या पद्धतीनं नाहक त्रास दिला होता, आज त्यांनी तो बळीराजाच्या सर्व त्यांच्या बोर्डांना मी आज विनंती करतोय की तोही नाहक त्रास त्यांनी थांबवावा. आणि आज सर्व सभासदांनी कोर्ट तुमच्या बाजूने दिला आहे, परंतु या HNTच्या कॉन्ट्रॅक्टरना म्हणजे वाहतूक पूर्णीच्या यंत्रणेच्या सर्व ठेकेदारांना तुम्ही त्रास न देता त्याही कोर्ट केस तुम्ही पाठीमागं काढून घेतल्या पाहिजेत. शिवाय पंकज ट्रेडरचे श्रीरामपूरमध्ये केस आहे, ते या ठिकाणी वरद पॉलिबॅगची केस आहे. तर अशा अनंत केसेस या मागच्या बोर्डाने बोगस चेक दिले, ते चेक वटले नाहीत. काही माल घेतला आहे परंतु त्याच्यावरती केसेस झालेले आहेत. तर अशा पद्धतीच्या केसेस या ठिकाणी कारखान्यावरती आहेत आणि त्या केसेस आम्ही गेली 5-6 वर्षे आम्ही भोगतो. तर आज शिवाय सगळ्यात मोठी समविचारीचे नेते पवार वकील यांच्या काळामध्ये ते जेव्हा चेअरमन होते त्यावेळेला टेक्समेकोची जवळजवळ 29 कोटीचा दावा आपला आर्बिट्रेशनमध्ये चालू होता, दामाजी कारखाना विरुद्ध टेक्समेको कंपनी. परंतु तो टेक्समेकोचा 29 कोटीचा दावा त्या ठिकाणी आर्बिट्रेशन आपण हारलो आणि त्यांच्याच काळामध्ये सोलापूर कोर्टामध्ये त्याची रिव्हिजन केस चालू आहे. आणि त्याच कालावधीमध्ये मला सांगायचा एवढाच उद्देश आहे की या केसवर कोट्यावधी रुपये कारखान्याचे खर्च झाले, परंतु पदरात पडलं या कारखान्याच्या निराशा. आता याच्या डीपमध्ये जात नाही, वेळ येईल तेव्हा याच्या डीपमध्ये आपण जाऊया. कारण हा ज्या पद्धतीनं तुम्ही केस हँडल करताय, आता ते तर स्वतः वकील आहेत, परंतु वकील असून सुद्धा असे जर केसेस करायला लागले तर हा एवढा कारखान्याचं नुकसान या ठिकाणी होतं आहे. तर अशा परिस्थितीत सुद्धा जाण ठेवणं हेही महत्त्वाचं आहे. शिवाय मला सांगायचं आहे की अशा अनेक गोष्टीतून काही नगरपालिकेच्या नेत्यांनी या ठिकाणी सांगितलं गेलं, संस्कारीपणा शिकवला गेला. मला त्यांना या निमित्तानं सांगायचं आहे की नगरपालिकेच्या इलेक्शनला जनता तुमची जागा तुम्हाला नक्की दाखवणार आहे, परंतु तुम्ही जी संस्कारीपणाची भाषा करता त्या संस्कारीपणाच्या भाषेला मला तुम्हाला एकच सांगायचं आहे की आज तुम्ही पोटच्या पोराला दुसऱ्याचं नाव देऊन त्या ठिकाणी तुम्ही राजकारणाचं स्वारस्य बघता. तर अशा पद्धतीची वृत्ती घेऊन, अशा पद्धतीचे संस्कार घेऊन आज ज्या नेत्यांच्या करमुळीला धरून तुम्ही नगरपालिकेमध्ये गेला, त्या नेत्याला तुम्ही बाहेर काढलं, ज्या बँकेत तुम्हीच भ्रष्टाचार केला
तर मला त्या डीपमध्ये आता काही कुठल्या टीका टिप्पणी नाही, परंतु जे पद्धतीनं आपण तोंड सोडलेलं आहे तर तोंड आवरायला पाहिजे. जे या कारण आज आपण बघतोय की तुम्ही तुमच्याच गोष्टी तुम्हीच केलेले भ्रष्टाचार तुम्हीच केलेले, आता नगरपालिकेचे भ्रष्टाचार नगरपालिकेची जनता जाणून आहे. त्याचं उत्तर नगरपालिकेतच त्या ठिकाणी जनताच देणार आहे का आम्ही उत्तर देणार नाही, की जनताच देणार आहे. तर नगरपालिकेच्या वेळेला नक्कीच ही जनता तुम्हाला नगरपालिकेच्या इलेक्शनला दाखवून देईल. आणि तुम्ही जे केलेले भ्रष्टाचार आहे, आज तुम्ही आमच्या नगराध्यक्षताईंचं नाव घेता, नगराध्यक्षताईंचं नाव घेता अहो तुम्ही त्यांच्या विरोधात पोलीस स्टेशनला गेला आणि पोलीस स्टेशनला गेलेल्या केस मी मिटवतोय, मी सांगतोय आज म्हणतोय की आमच्या नगराध्यक्षताईंच्या बरोबर आमच्या बरोबर आहे. कारण त्यांचे धीर स्वर्गवासी खन्नामाळी ते माझे चांगले मित्र होते, परंतु त्यांनी त्या ठिकाणी मध्यस्थी केली आणि ती केस मिटवण्याचा प्रयत्न केला. माझी नगरपालिकेमध्ये 5 नगरसेवक होते, परंतु 5 नगरसेवक तुम्हाला ज्या ज्या वेळेला पाहिजे तुमच्या हाणामारी नगरपालिकेतल्या या मंगळवाड्यातल्या सगळ्या शहरातल्या जनतेनं त्या ठिकाणी बघितलेले आहेत. तुमचा कार्यभार हा कशा पद्धतीने तुम्ही केलेला आहे ते सगळ्या उघड जनतेने बघितलंय. त्याची वेळ आल्यानंतर आम्ही त्याची उत्तरही देऊ आणि त्याचे प्रश्नही मांडू. तर आज या ठिकाणी मला सांगायचं आहे की कारखान्याच्या निमित्तानं कारखान्याच्या सर्व संचालकांनी आज त्यांच्या व्हाईस चेअरमनने सांगितलं की त्या कारखान्यामध्ये ठेवलंय काय. अहो पण मला सांगायचं आहे की तुम्ही तालुकाभर हिंडलाय 200 कोटीचं कर्ज आहे 300 कोटीचं कर्ज आहे आणि आता तुम्ही 200 कोटीचं म्हणलं का ठेवलंय काय म्हणतात. म्हणजे याचाही भान कुठं ठेवला पाहिजे. आपण भाषणात सभासदांना ज्या ज्या पद्धतीनं तुम्ही बोललाय त्या पद्धतीनं कारखान्याचा कामकाज करावा. साखर उद्योग हा अत्यंत अडचणीचा उद्योग आहे. तर या उद्योगाभोवती निवडणुका झाल्या, राजकारण तिथंच त्या ठिकाणी संपवावं आणि कारखाना सुस्थितीत हा कारखाना कुणाच्या मालकीचा नाही आणि होऊ शकत नसतो. परंतु तुम्ही कारखान्याभोवती राजकारण न करता तुम्ही कारखाना शेतकऱ्यांचा राजवाडा आहे, मंगळवेढा तालुक्यातल्या शेतकऱ्यांचा राजवाडा हा अबाधित कसा राहील याकडे लक्ष देऊन कारखान्याचा कामकाज करावा. या निमित्तानं मी परत एकदा सर्व संचालक चेअरमन व्हाईस चेअरमन यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि या निमित्तानं मी हा राजवाडा कसा अबाधित राहील या पद्धतीचं या दोन्ही तालुक्याचं पंढरपूर आणि मंगळवेढ्याचं प्रतिनिधित्व करत असल्यामुळं आज मला त्यांना सांगायचं आहे तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी कुठं गरज भासल्यास तुम्ही नक्की सांगा. त्या ठिकाणी प्रशासकीय लेवल असेल किंवा अन्य कुठल्याही ठिकाणी तुमच्या खांद्याला खांदा लावून आमचे सर्व सहकारी या ठिकाणी काम करतील. परंतु हा शेतकऱ्याचा राजवाडा या ठिकाणी आपण अबाधित ठेवला पाहिजे. नवीन संचालक मंडळाने काय कामगारांना काढलं असेल त्या निमित्तानं सांगायचं आहे की बरेचसे कामगार त्या ठिकाणी माझ्याकडे बी आले होते की आता नवीन नव्याचं 9 दिवस असतंय. त्यांनाही मी सांगितलं की बाबा तुम्ही तुमचं कामकाज चांगल्या पद्धतीनं जे करत होता ते करत राहा आणि तुम्ही मला नक्की खात्री आहे की ज्या वेळेला या कामगारांना कुठं काढण्याचा वगैरे जर प्रयत्न केला तर नक्कीच सभासद असतील आणि किंवा आम्ही सगळे मी व माझे सहकारी या ठिकाणी त्यांना योग्य न्याय देण्याचं काम आम्ही या ठिकाणी करू. त्याच संपूर्ण त्या दिवशी चेअरमनच्या आणि व्हाईस चेअरमनच्या निवडी झाल्या त्यावेळेला तुम्ही मगाशी नाव घ्यायचं टाळलं अजय जगतापांचा. त्यात अजय जगतापांनी लेखापरीक्षणाच्या अहवालाचा उल्लेख करून कारखान्याच्या संदर्भात तो अहवाल झालाच, पण तुम्ही आमदार आहात, तुम्ही नगरपालिकेवर मी भ्रष्टाचार करतोय असं म्हणण्यापेक्षा माझ्या विरोधामध्ये तशा पद्धतीचा अहवाल मागवा आणि माझ्या कामाचं परीक्षण करा. जर त्यामध्ये कोणत्या पद्धतीचा भ्रष्टाचार आढळला तर उद्याच्या नगरपालिकेच्या निवडणुकीत मी अर्ज भरणार नाही अशी भूमिका मांडली आहे. त्यांचा अर्ज मला या निमित्तानं त्यांना एवढंच सांगायचं आहे, त्यांनी लेखापरीक्षणाचा अहवाल कागदी घोडे नाचवायला सगळ्याला येत असतात. ते कुठल्याही ह्याच्यात नाहीत. नगराध्यक्ष CO किंवा सगळ्या मंडळाचा ठराव असतो. तर मला त्यांना एवढंच सांगायचं आहे की तुम्ही ज्या पद्धतीनं जे लपवण्याचा प्रयत्न करता कायदेशीर बाजूनं हे सगळं, तर मी आज तुम्हाला आवाहन करतो, आम्ही जी 3 मुलं सांगतोय ते 3 मुलं जर तुमच्या ह्याच्या पद्धतीनं आलं तर मी राजकारण सुटतो.
तर या अहवालाचं लेखापरीक्षण वगैरे सगळं हे नगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये ही सगळी जनता त्या ठिकाणी त्यांच्या अहवालाचा निकाल त्यांना देते. प्रशांत परिचारकांनी तुम्हाला आमदारकीच्या टायमाला साथ दिली आणि मंगळवेढ्यामध्ये तुम्ही आमदार झाला. कालच्या कारखान्याच्या निवडणुकीमध्ये मात्र त्यांनी स्वतंत्र त्या ठिकाणी सर्वविचारी आघाडी मग एकूण त्या सगळ्याचा काही पराभव तुमचा आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. परिचारकांनी खरं तर मी तुम्हाला प्रश्न विचारला होता त्या मुलाखतीच्या दरम्यान, त्यावेळेला तुम्ही ते परिचारकांची भूमिका अजून स्पष्ट नाही अशा अंगाने उत्तर दिली होती. परिचारकांचे नेते कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे असे तुम्ही सांगितलं होतं, परंतु पुन्हा परिचारकांचे सत्कार, त्यांनी त्या लोकांना पाठबळ देणं, आपण सोबत आहे म्हणणं, त्या अंगानं पुढच्या एकूण नगरपालिकेच्या निवडणुकांच्या मांडण्या समविचाराच्या अंगानं करणं, काय एकूण परिचारकांचं तुमचं आता हे किती अंतर नेमकं वाढणार आहे तुमच्यातलं, का कुठेतरी पुढं नगरपालिकेच्या निमित्तानं जुळून येणार आहे? मला या निमित्तानं सांगायचं आहे, मी भारतीय जनता पार्टीचा आमदार आहे आणि प्रशांत परिचारक हे आमचे सहयोगी सदस्य आहेत. तर या निमित्तानं येणाऱ्या कारखाना हा काय पक्षाच्या चिन्हावर नसतो, परंतु येणाऱ्या निवडणुका ह्या भारतीय जनता पार्टी, प्रशांत परिचारक आणि आमचे सर्व सहकारी या ठिकाणी आम्ही सगळीजण मिळून या ठिकाणी जो निर्णय होईल तो पक्ष पातळीला त्या पद्धतीनं आम्ही योग्य निर्णय त्या ठिकाणी घेऊ. दादा पंढरपूरमध्ये काय चित्र असणार आहे? दादा पंढरपूर शहरातून आज आता सध्या दबक्या आवाजात असं बोललं जाते की तुम्ही जे दिलीप बापू धोत्रे समविचारी आघाडीवर काढणार आहेत त्यामध्ये नगरपालिकेमध्ये अवतरणाला सोबत घेऊ असं पंढरपूर शहरातून चालू आहे. या सगळ्या गोष्टीवर कशा प्रकारे बघताय? कारण की ज्या पद्धतीनं परिचारकांनी दामाजीमध्ये कार्यकर्त्यांना सपोर्ट केला त्याच पद्धतीने तुम्ही पंढरपूर शहरात पालिकेमध्ये कार्यकर्त्यांना सपोर्ट करणार आहात. आता तुम्ही म्हणता असं कुठे स्टेटमेंट तर त्यांचं काय नाही, स्टेटमेंट नाही, दिलीप बापूंचं नाही आहे. मी मुलाखती घेतली आज आलंय का? जरी statement आज आलं चर्चा असं काय चालू आहे. माहीत नाही, पण चर्चा कसं आहे, प्रत्येकाचं राजकारणाचं अस्तित्व हे राखायचंच आहे, परंतु हे राजकारणाचं अस्तित्व राखत असताना त्या ठिकाणी काही गट एकत्र येणं हे क्रमप्राप्त आहे. परंतु येणाऱ्या पंढरपूरच्या नगरपालिका निवडणूक असतील, मंगळवेढ्याच्या नगरपालिका असतील किंवा दोन्ही तालुक्याच्या जिल्हा परिषद पंचायत समिती असतील, तर या पक्ष पातळीवरती निवडणुका होणार आहेत आणि पक्ष पातळीवर जे जे निर्णय होतील ते निर्णय या ठिकाणी आम्हाला म्हणजे मला तरी मान्य असणार आहेत आणि आमचे सहयोगी सदस्य प्रशांत परिचारक हेही त्या ठिकाणी असल्यामुळं त्यांनाही तो निर्णय त्या ठिकाणी मान्य करावा लागणार आहे. दादा, खरं तर पंढरपूरमध्ये विठ्ठल सहकारीची निवडणूक झाली आणि तिथं आमदारकीचे प्रतिस्पर्धी म्हणून भालकेंच्या बाबतीत निर्णय घेताना परिचारकांनी युवराजदादांना पाठिंबा दिला आणि तिथं ते प्रयोग यशस्वी नाही झाला, परंतु परिचारकांनी भालकेंच्या विरोधात तिथं काम केलं आणि मंगळवेढ्यात परिचारकांनी इथं तुमच्या विरोधामध्ये काम केलं, तो गट सगळा राबला. कुठंतरी मंगळवेढ्यामध्ये तुमची आणि पंढरपूरमध्ये भालकेंची ताकद घालून पुढं आमदारकीला थेट लोकात नाही यायचं असं काही नियोजन साहेबांचं चाललंय काय? एक लक्षात घ्या, कुठल्याही निवडणुका किंवा कुठल्याही स्पर्धा म्हणजे या निवडणुकीच्या स्पर्धा त्या निवडणुका काही स्वयंघोषित किंवा अशा पद्धतीनं होत नसतात. या निवडणुका लोकांच्या मनावरती, लोकांच्या विश्वासावरती किंवा लोकांच्या मतावरती त्या ठिकाणी होत असतात. त्यामुळं कोण पुढारी, कोण एक झालं, दोन झालं, तर त्या ठिकाणी जनता हे सर्वस्व आहे आणि जनता ही मतपेटीतनंच त्या ठिकाणी त्या प्रत्येक नेत्याला त्या ठिकाणी दाखवत असते. त्यामुळं कोण कुठं आलं, कोण कसं झालं याच्यापेक्षा जनता काय म्हणते, जनतेची कामं काय होतात याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि मला नक्की खात्री आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये प्रशांतचे परिचारक असतील किंवा आम्ही असं भारतीय जनता पार्टीच्या सर्वजण आम्ही या ठिकाणी एकत्रित पद्धतीनं आम्ही या निवडणुका लढू. दादा, पंढरपूरबाबत एक असे पंढरपूरमध्ये एक मान्यता आहे की आमदार समाधान अवताडे हे परिचारकांना खुश ठेवण्यासाठी पंढरपुरातील काही महत्त्वाच्या समस्यावर बोलत नाही. तर आज पंढरपूरमध्ये अनेक समस्या भेडसावत आहेत. तुम्ही यापूर्वी त्या गोष्टी केलेल्या आहेत. आता पंढरपूरमध्ये ज्या मूलभूत सुविधा आहेत या मूलभूत सुविधामध्येच पंढरपूर अडकले अशी एक भावना करायची. तर तुम्ही आक्रमक भूमिका घ्यावी आणि पंढरपूरमध्ये जे काही निकृष्ट कामाचा आरोप केला जातो त्याबद्दल भूमिका मांडावी, आरोग्याबाबतची भूमिका मांडावी, तिथल्या कायदा सुव्यवस्थेबाबत भूमिका मांडावी. तिथल्या स्थानिक जनतेला तुम्ही भेटत नाही अशी एक तक्रार काही सामान्य नागरिक व्यक्त करताना दिसतात. त्याबाबत तुम्ही थोडं आक्रमक तरी त्यांची बाजू मांडावी
अशी एक भावना व्यक्त होते. याबद्दल काय सांगा? राजाभाऊ, खरं म्हणजे कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत आज या ठिकाणी पंढरपूर शहरामध्ये जी कायदा सुव्यवस्था थोडासा बिघाड याच्या माझ्या अगोदर झाला होता. परंतु आज ज्या लोकांनी माझ्यापर्यंत आले, माझ्या कानावरती काही गोष्टी सांगितल्या, त्या ठिकाणी मी सगळ्या दुरुस्त केलेल्या आहेत. त्या तुमच्या बी निदर्शनास आज आल्या असतील. आज तुम्ही भेटणं न भेटणं म्हणताय, तर एक लक्षात घ्या की मी सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत 12 तास, 14 तास, कधी 16 तास त्या ठिकाणी जनतेची सेवेचे काम करतो. गेल्या 4 ते आताच सांगतो तुम्हाला, गेल्या 4-5 दिवसापूर्वी मी जवळजवळ 4 तास, 3 तास, 5 तास मी पंढरपूरच्या ऑफिसमध्ये बसतो. आज बाहेर पण तेवढीच गर्दी, तिथं पण ऑफिसमध्ये तेवढीच गर्दी आहे. तुमचंच जरा दुर्लक्ष होतं आहे असं मला वाटतंय की एवढी लोक माझ्याकडे येऊन एवढी गाराने सांगतात, समस्या सोडवण्याचा मी जेवढा शक्य होईल तेवढा प्रयत्न करतोय. पंढरपूरच्या मूलभूत गरजा आज मला सांगायचं आहे की पंढरपूरमध्ये आपली मानसिकता झाली आहे की वारी झाल्यानंतर आसपासची 10-15 गावं त्या ठिकाणी कायम आजारी पडतात, दवाखाने फुल चालतात. तर वारी झाली का असं का होतं? ह्याच्या मुळापर्यंत आतापर्यंत कोण गेलं नव्हतं, परंतु मी त्या मुळापर्यंत गेलो. जे वारीमध्ये 10 ते 15 लाख 20 लाख लोक येतात, ते 15-20 लाख लोक येत असताना त्यांचं जे असणारं आंघोळीचं असतं किंवा सांडपाणी जे काय असेल, हे पंढरपूरच्या शहरामध्ये जे STP प्लॅन्ट आहे हे अगदी कमी कॅपॅसिटीचे आहेत. या शहराच्या नागरिकाला सुद्धा पुरत नाही. सकाळी बघितलं तर STP प्लॅन्ट मी असं आलेलं पाणी सगळं ते क्लीन करायच्याऐवजी, शुद्ध करायच्याऐवजी असं नदीत सुटलं जातं. परंतु 15-20 लाख लोक आल्यानंतर ह्या सांडपाण्याची व्यवस्था न होता हे डायरेक्ट सांडपाणी नदीत जातं. जेणेकरून त्याच्या पुढं ही पंढरपूरपासून पुढच्या ज्या नदीवरनं पिण्याच्या पाण्याच्या उपसा सिंचन योजना येतात, त्या प्रत्येक उपसा सिंचन योजना पाणी पिलं जातं आणि हे अशुद्ध पाणी असल्यामुळं लोक त्या ठिकाणी आजारी पडतात. तर याच्या मुळापर्यंत आत्तापर्यंत कोण गेलं नव्हतं, पण आज या ठिकाणी त्या मुळापर्यंत मी गेलो. परवा तुम्ही बघितलं, या पुणे आयुक्त त्या ठिकाणी एवढ्या मुद्द्यासाठी पंढरपूरमध्ये फक्त एकाच मुद्द्यासाठी ड्रेनेज सिस्टम डेव्हलप करण्यासाठी पंढरपूरची आयुक्तांनी मिटिंग लावली होती. ती मिटिंगही त्या ठिकाणी झाली. पंढरपूरमध्ये आज एवढी बेकारी आहे, एवढे युवक आहेत, तर काही दिवसामध्ये आज आमचं सरकार आहे वर, तर नक्कीच पंढरपूर शहरामध्ये MIDCचा प्रकल्प निर्माण करण्याचं सुद्धा काम आम्ही हाती घेतलेलं आहे. आणि पंढरपूर शहरातले बरेचसे जे बेरोजगार युवक आहेत, तर त्या बेरोजगार युवकांच्या हाताला त्या ठिकाणी काम लागत. काही युवक आपल्यातले त्या ठिकाणी त्या MIDCमध्ये छोटे मोठे उद्योग करून एक उद्योजक बनण्याचं काम येणाऱ्या काही दिवसापासून हे नक्कीच चालू आहे. दादा, अशा पद्धतीची मानसिकता या ठिकाणी आम्ही करत आहोत. पंढरपूरमध्ये आपल्या समर्थकांनी नुकतीच बैठक घेतली. नगरपालिका निवडणूक स्वतंत्ररित्या लढवू प्रसंगी अशी घोषणा त्यावेळी करण्यात आली. आता पंढरपूर हे मूलभूत सुविधांमध्ये आतापर्यंत अडकून पडले. संत तुकाराम चतुर्थ जन्मशताब्दी आराखडा 542 कोटीचा मंजूर झाला. पंढरपूरच्या पदरात्यातून 250 कोटी रुपये जवळपास पडले. आजही पंढरपूरमध्ये केवळ मूलभूत सुविधा याचीच वानवा आहे. वैशिष्ट्यपूर्ण कामं कुठलेही झालेली नाही. मागील महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये शेगावीच्या आनंद सागरच्या धर्तीवर तिथं आम्ही अमुक करू तमुक करू अशी घोषणा झाली. त्याचा प्रोजेक्टही साधा तयार झालेला आहे. पंढरपूर शहरामध्ये इतर सांगोला, मंगळवेढा, सोलापूर, मोहोळ या ठिकाणी, दक्षिण सोलापूर, मोहोळ या ठिकाणी आज तालुका क्रीडा संकुलं झाली. पंढरपूरच्या क्रीडा संकुलाची साधी बैठकसुद्धा गेल्या 6 महिन्यात झालेली नाही. प्रशांतराव परिचारक विधान परिषद सदस्य होते, त्यावेळेला त्या समितीचे अध्यक्ष होते. त्यांचं आमदारकी संपली, त्यांचं ते पद रद्द झालं. आज ते पद रिक्त आहे. मी क्रीडा अधिकाऱ्यांना आम्ही वारंवार संपर्क करतो. ते म्हणतात बैठकच होत नाही तर आम्ही प्रस्ताव तयार करायचा कसा. त्या ठिकाणी कलेक्टर साहेबांना बोलून त्या ठिकाणी त्या बैठकीचं जी बैठक आतापर्यंत झाली नाही, या बैठकीचं नक्कीच, कारण मी मंगळवेढा तालुक्याचा त्या इथला अध्यक्ष मी आहे,
पंढरपूरचा प्रशांत मालक होते, पण त्यांनी त्या ठिकाणी आमदारकी नसल्यामुळे त्या ठिकाणी पद रिक्त झालेला आहे. तर याची माहिती घेऊन लवकरात लवकर जे प्रस्ताव आहे ते प्रस्ताव आपण नक्कीच शासन दरबारी मांडून त्याचं योग्य ते नियोजन करू. सरकार आपलं आलेलं आहे आता मंगळवेढा काय स्थिती काय आहे त्याची? मंगळवेढा उपसा सिंचन योजनेच्या बाबतीत त्या योजनेमध्ये बऱ्याचशा त्रुटी त्या ठिकाणी मला आज आढळून आलेल्या होत्या. पण त्या त्रुटी त्या ठिकाणी, कारण आज आपण बघतोय एखाद्या गावचं क्षेत्रफळ काढलं, एखाद्या गावचं जर क्षेत्र काढलं तर 5% 10% त्या ठिकाणी ते क्षेत्र ओलिताखाली येतं. परंतु असं न करता थोडीफार अजून इन्व्हेस्टमेंट जर केली, त्या ठिकाणी थोडेसे काही तळे असतील, पाझर तलाव असतील, त्या ठिकाणी ते भरून घेण्याचे असतील, तर अशा पद्धतीचं त्या ठिकाणी जर नियोजन केलं तर म्हैसाळ योजना असेल किंवा उपसा सिंचन योजना असेल, त्या योजनेमध्ये नक्कीच या क्षेत्रफळाच्या जेवढं क्षेत्रफळ आज म्हैसाळच्या ह्याच्यावरती 6,000 हेक्टर त्या ठिकाणी भिजलं जातं आहे आणि उपसा सिंचनच्या ह्याच्यावरती आज 11,000 हेक्टर त्या ठिकाणी ओलिताखाली येणार आहे. परंतु हे क्षेत्रफळ त्या ठिकाणी जास्तीत जास्त करण्यासाठी आज या ठिकाणी आत्ताच परवा काही दिवसापूर्वी दोन्ही विभागाच्या मिटिंगा घेतलेल्या आहेत आणि त्यामधल्या त्रुटी त्या दूर करून हा शासन दरबारी परत प्रस्ताव त्या ठिकाणी पाठवून हे दोन्ही प्रकल्प या ठिकाणी मार्गी लावण्याचं काम येणाऱ्या काही दिवसापासून चालू आहे. दादा, पंढरपूर शहर हे तीर्थक्षेत्र म्हणून ओळखलं जातं. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचा कार्यकाळ संपलेला आहे. विधिवन्याय विभागाकडून नव्या समितीची घोषणा होईल अशी एक अपेक्षा वर्तवली जाते. शिर्डीच्या संस्थांची घोषणा झाली, तिथे अध्यक्षही त्यांनी दिला महाविकास आघाडी सरकार. पण पंढरपूरच्या समितीबाबत तसं होऊ शकलं नाही. आता नव्याने समितीची घोषणा होईल, आपणही त्यासाठी काहीतरी पाठपुरावा करायला अपेक्षा. पण दादा, पंढरपूरची मंदिर समिती लोकाभिमुख काम करत नाही. पंढरपूर शहरात अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या, खरं तर शिर्डी तिरुपतीच्या धर्तीवर या मंदिर समितीने भूमिका पार पाडली पाहिजे, अशी एक बऱ्याच वर्षांची मागणी आहे इथल्या स्थानिक नागरिकांची. तर आपण एक आमदार म्हणून या स्थानिक जनतेच्या ज्या अपेक्षा आहेत त्या मंदिर समितीने पूर्ण कराव्यात, म्हणून मंदिर समितीच्यावर काही दबाव आणण्याचा प्रयत्न करणार आहे का शासन दरबारी? काही त्याबाबत तुम्ही पाठपुरावा करणार आहे? नक्कीच बरं का, हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे की मंदिर समिती, तिथले स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपालिका असतील किंवा प्रशासन, तहसीलदार, BDO, हे सगळं प्रशासन असेल तर हे संयुक्त कारभार त्या ठिकाणी झाला पाहिजे, जेणेकरून मंदिर समिती असेल किंवा कुठल्याही या सगळ्या संस्था, तर या संस्था या ठिकाणी पब्लिकचं म्हणजे लोकांची सेवा करण्याचंच काम त्या ठिकाणी करतात. त्यातून काय त्याचं सर्व संस्थांचं कोऑर्डिनेशन एकत्रित पद्धतीनं व्हायला पाहिजे. ते कुठंतरी चुकतं हे माझ्याही लक्षात आलं, परंतु या पुढच्या कालावधीमध्ये मी तशाच पद्धतीनं या सर्व संस्था एकत्रित पद्धतीनं काम करू, जेणेकरून कुठली संस्था, नगरपालिका कुठं कमी पडत असत, मंदिर समिती त्या ठिकाणी करत. आज कॉटेज हॉस्पिटलचं बघतोय आपण, तर आज 200 बेडची त्या ठिकाणी आज निर्मिती होती आहे, परंतु जागे अभाव असतील, असे छोटे छोटे प्रश्न आहेत. काही डॉक्टरांचा अभाव असेल, स्टाफचा त्यांचा अभाव असेल, गोळ्या औषधांचा अभाव असेल, तर ह्या गोष्टीसुद्धा त्या ठिकाणी शासनाच्या धोरणातून जेवढ्या बसतील तेवढ्या देता येतील, नगरपालिकेला जेवढा देता येतील त्या देता येतील, किंवा मंदिर समिती त्यातूनही कोण कमी पडत असतं तर मंदिर समितीने ती द्यायला पाहिजे. तर अशा पद्धतीचं योग्य नियोजन त्या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये बसून मंदिर समिती झाल्यानंतर सर्व संस्थांचे त्या ठिकाणी प्रशासकीय अधिकारी असतील, तिथले अध्यक्ष असतील, तिथले पदाधिकारी असतील, त्या सगळ्याला घेऊन या ठिकाणी काम करण्याचं सुद्धा धोरण त्या ठिकाणी आपण आयोजित आहे. दादा, त्यांच्याच प्रश्नाला पुढे घेऊन जातोय. पंढरपूर दक्षिण काशी आहे, महाराष्ट्र काय आहे, जगभर ते प्रसिद्ध आहे, आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. खरं तर आपण सगळेजण बालाजीच्या शिर्डीसोबत त्या पंढरपूरची सगळेजण तुलना करत असतो. आज पंढरपूरची अशी परिस्थिती आहे की पांडुरंगाचं दर्शन घेतल्यानंतर वारकऱ्यांना नेमकं जायचं कुठं, फिरायचं काय, पंढरपुरात बघायचं काय. आता ते तुळशी वृंदावन वगैरे झाले, तेवढा एक भाग सोडला तर पंढरपूरचा पर्यटन म्हणून तसा विकास झाला नाही. पंढरपूरला तीर्थक्षेत्र हा जो काय भाग आहे म्हणून वेगळा निधी वगैरे हे सगळं आमदार वगैरे पक्ष आमदारांनी सांगितलं होतं. आता राज्यात तुमचं सरकार आहे, केंद्रात तुमचं सरकार आहे. हे दोन्ही सरकारं अध्यात्माच्या किंवा धार्मिक अंगांना थोडीशी आस्था दाखवणारी सरकार आहे ती. या दोन्ही सरकारांचा वापर करून तुम्ही पंढरपूर शहराच्या
तीर्थक्षेत्र म्हणून जो काही पर्यटनाच्या अंगानं जो काही विकास होणार आहे त्या विकासासाठी कोणता निधी आणायच्या हालचाली करताय का, तसा प्रयत्न आहे का, तसं नियोजन आहे का? कारण तसा जर निधी आणला आणि पर्यटनाचा विकास झाला, त्यातून उभा राहणारा पैसा पुन्हा पंढरपूरसाठी वापरता येईल आणि मग आरोग्याची समस्या असेल, पर्यटनाच्या समस्या असतील, पार्किंगच्या व्यवस्था असतील, धूळ सगळ्यात महत्त्वाचा पंढरपूरचा आता सध्याचा विषय वारीनंतरचा, त्या सगळ्या गोष्टी त्या अर्थकारणातून सोडवता येतील. तसा काही नियोजन आहे का? परवाच या ठिकाणी आज हे सरकार, राज्यातलं सरकार हे भारतीय जनता पार्टी शिवसेनेचं आहे. शिवाय वरती सरकार आमचंच भारतीय जनता पार्टीचंच आहे. हे डबल इंजिनचं सरकार या ठिकाणी काम करत असताना परवाच आमचे नेते गडकरी साहेबांनी सुद्धा ट्विट केलं की चंद्रभागा या ठिकाणी नमामि चंद्रभागा साफ करण्याचं असं, शुद्ध करण्याचं या ठिकाणी त्यांनी ट्विट केलं होतं. तर आज पाठीमागच्या काळामध्ये मी ज्या वेळेला आमचे नेते या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब त्यांनाही भेटलो होतो, त्यांनाही त्या ठिकाणी पंढरपूरला येण्याचं आमंत्रण मी दिलं होतं आणि त्यांनी ते कबूल केलं होतं. परंतु काही त्यांच्या नियोजित प्रोग्राममुळे ते पुढे गेलं आणि त्यांनी सांगितलं होतं की पंढरपूरविषयी त्यांची आस्था खूप मोठी आहे आणि देशातले जेवढे धार्मिक स्थळ आहेत ते धार्मिक स्थळ त्या ठिकाणी त्यांच्या डेव्हलपमेंट असेल किंवा त्या ठिकाणी ज्या लोकांची भक्ती आहे ती भक्ती वाढवण्याचं काम या ठिकाणी आमचे नेते या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब हे करत आहेत आणि सर्व या ठिकाणी राज्यामध्ये आमचे नेते फडणवीस साहेब आहेत. तर यांच्या सगळ्या सहयोगानं आपण या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये ज्या गोष्टी डेव्हलपमेंटसाठी, कारण परवा दानवे साहेब येऊन गेले, त्याच्यानंतर आम्हालाही त्यावेळेला सांगितलं गेलं, मुख्यमंत्री तेव्हा पूजेला आल्यानंतर सांगितलं की जेवढा निधी लागेल तेवढा त्या ठिकाणी आम्ही देऊ आणि मुख्यमंत्र्यांनी आमचे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी परवा पूजेला आल्यानंतर सांगितलं की या पंढरपूरसाठी आपल्याला जेवढा निधी लागेल तेवढा निधी मी राज्य शासनाकडून देऊ, परंतु तुम्ही प्रशासकीय लेवलला त्या पद्धतीचं प्लॅनिंग करून तुम्ही लवकरात लवकर त्या ठिकाणी सादर करा. तसे निर्देश कलेक्टर, प्रांत, मंदिर समिती यांना सगळ्यांना दिले होते आणि त्यानंतर मला वाटतं एक ऑनलाईन बैठकही त्या ठिकाणी झाली आणि मला नक्की खात्री आहे आमचे मुख्यमंत्री साहेब असतील, आमचे नेते फडणवीस साहेब असतील, या आपल्या पंढरपूरसाठी या ठिकाणी योग्य ते ज्या पद्धतीनं पंढरपूरची डेव्हलपमेंट व्हावी अशा पद्धतीचं योग्य नियोजन या ठिकाणी आम्ही करू आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये कशा पद्धतीनं प्लॅन करायचा हे मंदिर समिती आणि प्रशासकीय अधिकारी, कलेक्टर वगैरे सगळे यामध्ये, तर या प्लॅन सध्या का करण्याचं काम आमचं चालू आहे. दादा, नमामि चंद्रभागाचं साधारण 5 ते 6 वर्ष झाली प्रोजेक्ट सुरू करून. मध्यंतरीचे महाविकास आघाडीचे 2.5 वर्ष सोडून जरी दिले तरी नमामि चंद्रभागाचं म्हणावं एवढं काम अजूनपर्यंत दिसत नाही. आता आपलं सरकार आलेलं आहे, भविष्यात नदीचं स्वच्छताकरण तर व्हायलाच हवं, पण त्याच्याबरोबर सुशोभीकरण पण व्हायला हवं. याबाबत काय होईल का पुढे? शुद्धीकरण, सुशोभीकरण, पर्यटन या सगळ्या गोष्टी आम्ही आता सध्या जे प्रोजेक्ट करायला लागले त्या कलेक्टर, आपले प्रांत आम्ही सगळे बसून करतोय, तर त्यामध्ये सगळं नियोजन आहे. कारखान्याच्या काळात अनेक आरोप प्रत्यारोप झाले, पण ह्या मधल्या काही 3-4 दिवसामध्ये माध्यमांमधून आवताडेंनी निधी खिचून आणल्याच्या काही बातम्या येत आहेत. काय ते सगळं कशा संदर्भात होतं? मी आमदार होऊन जवळजवळ वर्ष झालं, परंतु गेल्या वर्षामध्ये 6-7 महिने कोरोनाचाच पिरियड गेला. मला मिळाले 6-7 महिने, पण मंत्रालयात जरी गेलं त्या ठिकाणी एखादा कोरोना एखाद्या फ्लोअरवर आला तर ते अख्खं फ्लोअर बंद असेल, त्यामुळं कामकाज करणं अत्यंत अवघड होतं. परंतु काही दिवसापासून मंत्रालयामध्ये सतत पाठपुरावा करतो. मग पंढरपूरमध्ये 200 बेडचं हॉस्पिटलची निर्मिती असेल, मंगळवाड्यामध्ये 100 बेडची निर्मितीची हॉस्पिटल असेल, शिवाय ग्रामीण रुग्णालयाची गादेगावमध्ये निर्माण करण्याचं असेल किंवा मंगळवेढा तालुक्यातलं निंबोली या ठिकाणी निर्माण करण्याचं असेल, शिवाय शहरामधला जो विकास निधी असेल, पानन निधी असेल, आता 25-15चा निधी आहे, आता आमचं सरकार आलेलं आहे. तर या सरकारमध्ये आमच्या ज्या प्रलंबित फायदे होत्या त्या पटापट पास होत झाल्यामुळं तर त्या ठिकाणी आमच्या सरकारमुळं त्या झटपट निधी त्या ठिकाणी आपल्या मतदारसंघाला भेटतो आहे आणि मला नक्की खात्री आहे की रस्त्याचे असतील, पाण्याचे असतील, हे अनेक प्रश्न त्या ठिकाणी आपल्या या सरकारच्या कालावधीमध्ये सर्व मतदारसंघाचे आत्तापर्यंतचे प्रलंबित प्रश्न
हे 100% शक्य. दादा बसवेश्वर स्मारकाचं काय निधी बसवेश्वर स्मारकाचा हा मी अधिवेशनाच्या काळामध्ये पहिला प्रश्न हा माझा बसवेश्वर स्मारकाचा होता. तर या बसवेश्वर स्मारक आणि संत चोखामेळा स्मारक, तर आज या दोन्ही स्मारकाचं, महात्मा बसवेश्वर आणि संत चोखामेळा, तर या दोन्ही स्मारकाचं सुद्धा या ठिकाणी त्यांनी मिटिंग घेतल्या होत्या. त्यांनी एक कमिटी नेमली होती, परंतु ती कमिटी त्या ठिकाणी कुठलंही काम त्या ठिकाणी केलं नाही. आणि या पुढच्या कालावधीमध्ये आमचे नेते फडणवीस साहेब असतील किंवा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब, आमचे दोन्ही नेते त्या ठिकाणी या दोन्ही स्मारकासाठी आग्रही आहे. आणि मला नक्की खात्री आहे की या आपल्या काळामध्ये नक्कीच महात्मा बसवेश्वर आणि संत चोखामेळा या दोन्ही स्मारकाची निर्मितीचं काम येणाऱ्या काही दिवसांपासून आपण चालू. दादा नगरपालिकेचा जो दवाखाना आहे त्याचा जवळपास 3 एकरचा परिसर पंढरपूर शहराच्या मध्यवर्ती भागात आहे. तिथे चांगल्या इमारती मोडकळी लागले, तर त्याचे छप्पर मोडकळी लागले, पण इमारती मजबूत आहे. फक्त त्या ठिकाणी मेडिकल ऑफिसर नाही, वैद्यकीय अधिकारी नाही. 25 जून 2021ला पंढरपूर नगरपालिकेने ठराव करून पाठवला की आमचे धोत्रे आरोग्य अधिकारी रिटायर्ड होत आहेत, त्यांना मुदतवाढ मिळावी. त्यावेळेला तत्कालीन आरोग्यमंत्री त्यांनी निर्णय घेतला होता की 2 वर्ष मुदतवाढ नाही. पण पंढरपूर हा नागरी भाग येतो, त्यामुळे इथल्या आरोग्य अधिकाऱ्यांना मुदतवाढ मिळाली नाही. आज तिथं बाकीचे सेवक नियुक्त आहेत, पण आरोग्य अधिकारी नसल्यामुळे दवाखाने बंद आहेत. मला मिळालेल्या माहितीनुसार मी त्या ठिकाणी चौकशी केली. तो नगरपालिकेचा दवाखाना त्या ठिकाणी चालू करण्याचं मी सीओना, त्यानंतर बॉडी होती, या सगळ्यांना त्या ठिकाणी सांगितलं होतं. परंतु त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की शासनाचेच आदेश आदेश तो निघाले होते की ज्या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय त्या ठिकाणी नगरपालिकेचे दवाखाने त्या ठिकाणी बंद केले पाहिजेत आणि बंद करून ते वर्ग सगळे उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी ते झाले पाहिजेत, असे आदेश शासनाचे आहेत असं मला सांगितलं. विशेष बाब पंढरपूर तीर्थक्षेत्र इथलं प्रोटीन पॉप्युलेशन लक्षात घेऊन त्यासाठी काही बदल प्रायोग विशेष बाब म्हणून या ठिकाणी 200 बेडचं हॉस्पिटल हे जवळजवळ जिल्हा रुग्णालय एवढं या ठिकाणी पंढरपूरमध्ये आपण करतोय. त्याची मंजुरी सुद्धा आलेली आहे. त्याचे 14 कोटी त्याच्या बांधकामासाठी लागणारा जो निधी आहे तोही निधी या ठिकाणी आलेला आहे. त्याचं एस्टिमेशनचं काम जवळपास पूर्ण झालेलं आहे. 200 बेडचं जर हॉस्पिटल झालं तर जिल्हा रुग्णालय एवढं त्या ठिकाणी कॅपॅसिटी होती आहे. त्या ठिकाणी डॉक्टर असतील, स्टाफ असतील, तर त्या पद्धतीने त्या ठिकाणी ठीक. त्यांना कुठलाही ठोस निर्णय घेणं आणि होणं या गोष्टी फार हे असते. तर त्या गोष्टी म्हणजे त्या वेळेला कशा येतात, काय वरिष्ठ असतील किंवा इथल्या चालू घडामोडी असतील, तर त्या वेळेला या ठिकाणी निर्माण होणार आहेत. आणि त्यावेळेचे प्रश्न हे त्यावेळेला त्याच त्या ठिकाणी म्हणजे नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती त्या वेळेला निघतील. कारखान्याच्या वेळेला भाजपच्या बाबतीत जे धोरण जे झालं कमी पडलं असा एक गैरसमज नागरिकांतून होतोय. मग त्या भाजपच्या कार्यकर्ते जे आहेत त्या कार्यकर्त्यांना काही तुम्ही म्हणजे कसं आहे, आज तुम्ही सांगितलं की समाधान अवताडे आणि सर्व सरकारी आम्ही सत्तेच्या बाजूनच लढतोय आणि यापुढे सत्तेच्या बाजूनच लढणार आहे. आमच्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही. परंतु आज आमचं सत्य हे असत्याला फोडण्याचं आम्ही कमी पडलो. परंतु सत्य हे सत्यचं असतं, असत्य हे असत्यचं असतं. तर काही दिवसानं असत्य हे उघडच पडत असतं आणि सत्य चालत असतं.